नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी. सुनील तटकरेंची घोषणा. राजेंद्र जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्ती असल्याची माहिती. कोकण विधान परिषदेसाठी इच्छुक होतो, मात्र पक्षाच्या निर्णयाचा मान. राजन साळवींकडून स्पष्ट. राजकारणात इच्छुक असणं स्वाभाविक, त्यात गैर काहीच नाही. राजन साळवींचं वक्तव्य. विदर्भात दररोज 10 ते 15 आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन आवाज उचलायचा नाही का? सत्तेत आहोत म्हणून आम्ही गप्प बसायचं का? बच्चू कडूंचा राज्य सरकारवर प्रहार. भंडाऱ्यातील प्रहार संघटना शिंदेंच्या शिवसेनेत विलीन. शेकडो प्रहार कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करणं हेच आमचं स्वप्न आणि संकल्प. शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं वक्तव्य. कोणाच्या पोटात दुखत असेल तर आम्हाला काही फरक पडत नाही. विरोधकांना लगावला टोला. गोरेगाव नंतर आता वरळीतील कॉन्सर्टमध्ये नाचता नाचता तरुणाचा मृत्यू. तरुणीची प्रकृती बिघडली. मृत्यूचं कारण ड्रग्ज की मद्यसेवन हे अस्पष्ट. 8 ते 10 जणांची चौकशी सुरू. 15 जून पर्यंत पेरणीची घाई नको. 18 जून नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार. कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळणार. कोल्हापुरातील रमणमळा परिसरात भर पावसात पेटली कार. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. मीरा भाईंदरच्या गोल्डन चौकी परिसरात अनधिकृत मशीद आणि मंदिरावर मनपाची कारवाई. कडेकोट पोलीस बंदोबस्त. कारवाईनंतर परिसरात शांतता. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची प्रशासनाची माहिती. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे हिंगोलीत झळकले पोस्टर. नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.